हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता पार्ट 1 एकविरा आईचा टाकलाच होता. तर त्याच्यामध्ये आम्ही जो प्रवास केला तो मी सर्व दाखवला होता. तर त्याचा मी हा रिकॅप दाखवते, म्हणजे शॉर्टमध्ये दाखवला. आणि ह्याच रिकॅपला कंटिन्यू असा पार्ट 2 आहे. तर पार्ट 2लाच ॲक्च्युली कनेक्ट केला मी स्टार्टिंगला. कसं नवीन बघणाऱ्यांना कळणार नाही की पार्ट 1मध्ये काय असेल. तर त्याची लिंक पण मी या पार्ट 2च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ज्यांनी ती बघितली नसेल तर त्यांनी ती लिंक क्लिक करून तो पार्ट 1 बघू शकता. त्यामुळे तुम्हाला पार्ट 2चं म्हणजे व्हिडिओचं सर्व कळेल की काय आहे पार्ट 2मध्ये. आणि आता पार्ट 2ची स्टार्टिंग झालेली आहे व्हिडिओची. तर आता मी ह्याच्यामध्ये सुद्धा परत मंदिराच्या भोवतालचं वातावरण दाखवते. कारण का मी पार्ट 1मध्ये पण दाखवलंच आहे, पण पार्ट 2मध्ये अजून एकदा दाखवते. मंदिराच्या भोवतालचं वातावरण खूप प्रसन्न वाटतं आणि ते सारखं सारखं बघून सुद्धा ते सारखं अजून बघायचं वाटतंय. आणि ते एकविरा आईचं नाव मस्त असं ठळठळीत असं एकदम दिसतंय, छान असं उठीव. आणि आता मी गाभाऱ्यातून पण दर्शन घेऊन बाहेर पडलोय. जे मी पार्ट 1मध्ये पण दाखवलं होतं ते पार्ट 2ला कनेक्ट केलंय. आणि आता आम्ही ते आदियांचं फंक्शन अटेंड करण्यासाठी आलोय. जे आदियांचा मामा आदियांशला घेऊन खेळतोय. म्हणजे आता सगळं तो आदियांचा मामाच करणार आहे. त्याच्या जायवळचं सर्व जे पद्धती आहे ते मामाकडूनच केल्या जातात. आणि ते आदियांचा मामा आणि आदियांश उभा आहे दोघं जण. आता त्याचा मामा त्याला त्या टोकरीमध्ये नेऊन बसवणार आहे. आणि त्या टोकरीमधून त्याला बसवून खूप असं म्हणजे नाच गाणी वगैरे करणार आहे तिथे. कोळी म्हणजे कोळी पद्धती सर्व छान असं त्यांचं पद्धती होणार आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मामाने त्याला खेळण्यासाठी, तो शांत बसण्यासाठी त्याला गॉगल दिलाय हातामध्ये. आगरी कोळी पद्धतीतले हे मी पहिल्यांदा जायवळ बघते. आणि मला ते बघून आहे ना त्यांची पद्धत खूप आवडली आणि खूप एन्जॉयमेंट आहे. आणि फुल डे त्यांच्यामध्ये सर्व एन्जॉय असं करण्यासारख्याच काहीतरी पद्धती केल्यात. मस्त छानच वाटतंय. सर्व त्यांचे रिलेटिव्ह बारीबारीने आदियांची टोकरी म्हणजे आदियांच्या टोकरी बसल्या ती टोकरी घेऊन नाचतायत त्यांच्या पद्धतीत गाणी बोलून. खूप म्हणजे एन्जॉय करण्यासारखंच आहे. आणि आदियांश पण खूप एन्जॉय करतोय. तुम्हाला पुढे दिसेलच आदियांश किती खुश झाला ते सर्व मजा मस्तीमध्ये. आदियांश पण खूप खुश झालेला आहे आणि त्याला पण आता ह्याच्या सगळ्यात मजा येते. खूप एन्जॉय करतोय तो सुद्धा. आणि आता आदियांशी मम्मा पण आदियांशला डोक्यावर घेणार आहे त्या टोकरीमध्ये बसवून मस्त. आणि छान असे एन्जॉयमेंट करणार आहे. आणि त्या खूप सुंदर पण दिसतात. आज खूप छान दिसत आहेत त्या. तो पण मज्जा करतो कारण मम्माने घेतले तो वाकून बघतो टोकरीच्या आत. आता वरती टोकरीच्या बाहेर येऊन तो आता सर्वांना बघून मस्त खुश होतोय. सगळ्यांना ऍक्टिंग वगैरे करून दाखवतोय, चेहऱ्याचे एक्सप्रेशन हावभाव करून. खूप मज्जा करतोय तो. आणि आता जो मानाचा कोंबडा सोडणार आहे एकविरा आईसाठी तो आदियांच्या जायवळच्या
ज्या पद्धती आता केल्या त्याच्या निमित्ताने तो एकविराईच्या मानाचा कोंबडा सोडला आहे वरती असं देवीच्या त्या मंदिरावर, पण तो घसरून ना त्या बहिणींच्या डोक्यात येऊन पडला. लागलं नाही त्यांना, पण तो असा येऊन कडकडत पडला. त्यामुळे ते सर्वजण ते बहिणींना बघत होते. आणि आता ते दुसरी आधी यांचं टोकरीतलं तर झालेलंच आहे पद्धत, आता ह्या दुसऱ्या पद्धती होत आहेत. आणि हा करा घेऊन ते काका आहेत ना ते जागेवर गोल फिरतायत, जेणेकरून देवीचा पूर्ण मंदिराला वेढा घातल्यासारखा होतोय तो. तर पुढे त्या वाटीमध्ये ज्योत पेटवून ती ज्योत डोक्यावर घेऊन त्या आजी तिथे नाचतायत आणि सर्वजण गाणी सुद्धा बोलतायत. आणि ती ज्योत जेव्हा चालू होते त्याच्यानंतर मध्ये सगळं ते देवीला असं म्हणजे गोल गोल त्या जागेवर फिरतायत, त्याचा अर्थ की देवीच्या मंदिराच्या भोवताल फिरल्यासारखं होतंय ते. तर ती ज्योत विझवायची बोललं ना तर ते नारळाने जे नारळ आहेत ते नारळाच्या पाण्यानेच विझवावी लागते, असं साध्या पाण्याने विझवायची नाही किंवा अशीच ठेवायची नाही, ती अशी त्यांच्याकडे पद्धत आहे. आणि हे फुलांचं असं मस्त सजवलेलं गुलदस्ता टाईप आहे ते देवीच्या मंदिराला इथे समोरून बांधलं जातं. ह्या ज्या पायऱ्या आहेत तिथून पण एक दरवाजा आहे देवीच्या गाभाऱ्यात डायरेक्ट समोर जाण्याचा, तर इथेच त्यांच्याकडे ते बांधलं जातं. ह्याच म्हणजे इथे त्या पायऱ्यांच्या वरती दरवाजा आहे, त्या दरवाजालाच बांधलं जातं. आता हे सर्व काका वगैरे आहेत त्यांचे रिलेटिव्ह, ते आता ते वरती मंदिराच्या इथे बांधणार आणि पुढे मग हरियांचं जायबाईचं फंक्शन करायला घेणार आहे. तर अजून एक देवीचं तिथे आहे असं फोटो वगैरे, तर तिथे पण त्याचं दर्शन करून घेतलं, तिथे पाया पडून घेतलं आणि आता जायवळ करण्यासाठी चालू केलं. आणि आर्यांश खूप रडतोय, मामाच्या मांडीवर बसला येतो. आणि आता मामा शास्त्रापुरतं त्याचे थोडेसे बो मधले आहेत ना ते केस कापून घेईल आणि पुढे मग ते काका जायवळ करायला घेतील. पण तो खूप रडतोय, ते ऐकतच नाहीये तो. आणि त्यांच्याकडे पद्धत आहे, तो असा बो बांधायचा असून त्या बोला रिबीन आणि गजरा गुंडाळायचा असतो आणि त्या रिबीन सकट आणि त्या गजऱ्या सकटच त्याची ती छोटी आहे ना ती कापायची असते, म्हणजे तो बो कापायचा असतो. तर त्याचा बो पटकन निघाला, कारण का तो खूप रडतोय आणि हलतोय ना, त्याच्यामुळे ते रिबीन आणि गजरा पटकन निघाला. त्यामुळे ते शास्त्रापुरतं वर्षावर त्यांनी कापून घेतलं त्याच्या मामांनी. आणि आता ते काका पूर्ण त्याचा जायवळ करायला घेतील. आणि जेव्हा मामा त्याच्या जायवळसाठी त्याला मांडीवर घेऊन असतो तेव्हा मामाचा अधिकार असतो जायवळ करण्याचा. आणि ह्यांच्यामध्ये असं आत्याचा सुद्धा असतो आणि आत्याच्या ओटीमध्ये ना ती जेव्हा ते रिबीन आणि गजरा सकट ती म्हणजे तो बो कापला जातो ना त्या आत्याच्या ओटीमध्ये द्यायचं असतं. आणि आत्याला हळदी कुंकू लावून त्यांचा काय मानपान असतो तो त्यांच्याकडे केला जातो. आणि त्याच्यानंतर पुढे आता त्यांचं फंक्शन चालू होईल. गाणं लाव त्याला. आता केस कापून झाल्याने फुटाने पण टाकल्याने बिचारा आर्यांश खूप रडला बिचारा, त्याचा खचाही कोरडा झालाय रडून रडून. केस कापूनच बिचारा इतका हैराण झालाय रडून रडून. आणि आता त्याचे बिचाऱ्याचे कान सुद्धा टोचणार. आणि हे शास्त्र आहे त्यांच्याकडे, ही पद्धतच आहे, एकविराईच्या इथे सर्व केलं जातं. आता त्याचे कान सुद्धा टोचणार आहे आणि कान टोचण्यासाठी ते खाली उतरून मंदिराच्या जावं लागतं. तिथे खाली असतात ते सोनार, त्यांच्याकडे टोचले जातात. तर तिथे मी गेली नव्हती त्यामुळे मला ते काही शूट करायला जमलं नाही. आणि आता आम्ही निघालोय आणि इथे गाडीजवळ आम्ही जाऊन थांबणार आहे, कारण का आर्यांशचे कान टोचून झाल्याच्या नंतर तो आमच्याच गाडीमधून म्हणजे वहिनी आणि आर्यांश आमच्याच गाडीमधून मग बंगलोपर्यंत आम्ही जाणार आहे. त्यासाठी आम्ही थांबलो आणि बाबू आलाय. नशीब तो जास्त रडला नाही जेव्हा त्याचे कान टोचायला घेतले तेव्हा. आणि आता आम्ही निघालोय बंगलोवर जायला. आता तिथे पोहोचल्याच्या नंतर अजून पुढे दाखवू अजून काय काय आहे ती मजा. जेव्हा आम्ही बंगलोर पोहोचलो तेव्हा तिथे वहिनींचे रिलेटिव्ह लेडीज होत्या त्या आधीच पोहोचलेल्या आणि त्यांनी नाश्ता तयार केलेला भुर्जी आणि ते ब्रेडचा. सर्वजण ते भुर्जी आणि ब्रेडचा नाश्ता करतात आणि एक साईडला त्या काकी आहेत त्या भाकरी थापत बसल्यात, पाण्यावरच्या भाकऱ्या. ऍक्च्युली मला भाकऱ्या थापायला येतात पण पाण्यावरची भाकरी थापायला येत नाही, त्यामुळे मी काही त्यांना मदत करू शकत नव्हती.
खूप मस्त पद्धतीने त्या पाण्यावरच्या भाकऱ्या थापतायत. त्या हातावर आधी ते गोल त्यांना थापून घेतात आणि नंतर मग त्या ताटामध्ये गोल त्यांना असं थापून छान असं पाण्यावरच पूर्ण पाण्यावर ते पिठाचा असा सुक्या पिठाचा असा वापरच करत नाही. पूर्ण पाण्यावर ते थापणार भाकरी ती आणि मग ती त्या तव्यात सोडणार. सर्व भाकऱ्या आणि वडे करणार आहे. तर त्याचं नियोजन लेडीज करते आणि सगळं नॉनव्हेज आहे ते इकडचे जेंट्स करणार आहेत. म्हणजे जे पुरुष आहेत ते सर्व नॉनव्हेजचा पदार्थ बनवणार आहे. तर एका साईडला मटण सुद्धा शिजलं जातं आणि ते काका आहेत सर्व ते मटण शिजवतात. आणि आता टोमॅटो आणि कांद्याच्या फोडणीमध्ये ते मटण शिजवायला टाकणार आहे. बटाटे सुद्धा टाकले. चांगल्या पद्धतीने ते मिक्स वगैरे करून घेतात. ते सर्व काका करतायत. म्हणजे जेंट्स आहेत ते जेवढे ते नॉनव्हेजचं बेत बनवायला घेतलाय त्यांनी एका साईडला चुलीवर. आणि आता ते मटण झाल्याच्या नंतर चिकन सुद्धा करायला घेणार आहे. आणि कसं झालं त्यांच्याकडे ना ह्या म्हणजे जे जायवळचं फंक्शन असतं तेव्हा तिथे जो मान द्यायला लागतो जे ते नैवेद्य दाखवायला लागतं तिथे ह्याच पुरी म्हणजे वडे आणि मटणाचं बकऱ्याच्या मटणाचं नैवेद्य दाखवलं जातं. आणि इथे एका साईडला सर्व लेडीज वडे थापतायत आणि खूप मस्त होते ते वडे सुद्धा. आणि छान पद्धतीने त्यांची सुद्धा मजा चालू आहे. मजा मस्ती करत करत गप्पा मारत सर्व कामं चालू आहेत. आणि हे अशी फॅमिली एकत्र असल्याच्या नंतर खूप मस्त वाटतं. म्हणजे प्रत्येक फंक्शनला कशी फॅमिली एकत्र असली पाहिजे त्यातच खूप मजा असते. गोडी गुलाबीने राहिले पाहिजे. असं प्रत्येक फॅमिलीमध्ये थोडंसरी भांडणतंटा असं असतो. तर ते बाजूला म्हणजे त्या निमित्ताने त्या दिवशी ते बाजूला ठेवून एकत्र येणं हे खूप मोठी गोष्ट असते. हे खूप मस्त वाटतं. मजा वाटते जेव्हा सर्वजण एकत्र येतात तेव्हा. आणि आता छान पद्धतीने ह्यांचा सर्व कार्यक्रम झालेला आहे. मस्त अशा पद्धतीने पार पडत आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला तो बंगलो दाखवते जो वहिनीने आणि दादानी या फंक्शनसाठी बुक केलाय. मस्त आहे तो मोठा असा बंगलो. तो असा हॉल आहे त्या बंगलोचा आणि सर्वांचं असं तिथे सामान वगैरे राहिलेलं आहे. आणि इथून अशा शिड्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि इथे बाल्कनी म्हणजे बाल्कनी टाईप पण आहे. इथून बाहेर पण जाऊ शकतो. असा दरवाजा आहे वरती त्या शिड्यांच्या इथे मस्त असा केलाय. इथून आपण बाहेर जाऊ शकतो. आणि तिकडनं मेन डोअर मधून पण आहे. आणि ह्या साईडला सर्वजण ते नॉनव्हेजचा बेत करतायत सर्व पुरुष मंडळी. तर आता वरती आली आणि हे रूम आहेत वेगळे प्रत्येक रूम असं सेपरेट आहे. तर हे 2 रूम घेतले त्यांनी बुक केलेत. आणि ह्या रूमची ही बाल्कनी आहे. त्याच्यातनं असं मस्त उजेड असा दिसतोय. छान असा व्ह्यू वाटतो आणि मोकळी हवा अशी सुटली आहे. बाहेर पण थंड वाटते हवा. पावसासारखं वातावरण पण झालेलं आहे थोडं. आणि पाऊस पडायला सुद्धा चालू झालेला आहे. सुरुवात झाली आहे पावसाची. वाटतच होतं ढगाळ वातावरण की पाऊस पडेल असं. आणि पाऊस पडायला चालू पण झाला. आणि तिथे समोर तर खूपच असा पाऊस मोठा पडतो असं वाटतंय. तिथे खूपच काळोखी दिसते. मगाशी दिसत नव्हती इतकी. आता खूपच जास्त प्रमाणात असं काळोख दिसतोय. आणि आता सर्व जण जेवण वगैरे आटपायला घेतलंय पटापट. आता आम्हाला पण जेवायचं, अजून जेवलो नाहीये. आता जेवू आम्ही थोड्या वेळाने आणि मग निघायचा इथून प्रयत्न करू. कारण का हे सर्व जण ही लोक पण फंक्शन इथून आटपून निघणार आहे अलिबागला जायला. अलिबाग त्यांचं गाव आहे. तर ते लोक बस करून आलेच होते. तर त्या बसमधून ते सर्व फॅमिली जाणार आहे. तिथे सामान वगैरे घेऊन आलेले सगळं सामान घेऊन जाणार आहे. आणि आमची ती गाडी आहे तिथे छोटी, ती आम्ही मुंबईसून आलेलो गाडी घेऊन. आता आम्ही पण निघू. आणि इथे काय झालं, पाऊस पडत असताना नाही इथे आम्हाला 2 मुंगूस दिसले. तर त्याचा मी व्हिडिओ शूट करते. मस्त आहे. 2 आहेत. म्हणजे असं मम्मा आणि बेबी टाईपच आहेत ते. एक मोठा मुंगूस आणि एक छोटा मुंगूस आहे. ते काय मस्तच वाटलं त्यांना पण बघून. आणि मुंगूस बघितलेलं चांगलं असतं. तर देवीच्या इथे आम्ही पाया पडायला आलो एकविरा आईच्या इथे. आणि तिथेच आम्हाला मुंगूस दिसलं. तर हे शुभचं प्रतीक आहे समजून आता पुढच्या वाटचालीला आपण चालावं. आता आम्ही खाली जेवायला आलेलो आहे. तर खालचं पण वातावरण दाखवते. वरचं तर तुम्हाला शूट करून दाखवलंच होतं व्लॉगमध्ये. आणि आता मी खालचं सुद्धा दाखवते व्हिडिओ काढून. आता सर्वांचं जेवणाचं टाइम झालाय. आणि आता पुरुष मंडळी सगळी जेवायला बसली आहे. आणि ह्याच्यानंतर आता आम्ही पण जेवायला बसू. सर्व जेंट्स झाले का जेवू.
आता मी पण जेवायला बसले, तर मी जेवण घेतलेलं आहे थोडंफार, जास्त असं घेतलं नाही आहे, थोडं घेतलं. आता ह्याच्या कसं प्रवासात असल्याच्या नंतर जास्त जेवणसुद्धा जात नाही आणि जेवण खूप छान झालं आणि खूप टेस्टी होतं जेवणसुद्धा. मला तर खूप आवडलं जेवण पण. आणि आता आम्ही निघालो आहे, सर्वांना टाटा बाय बाय करतोय. आता निघतोय मुंबईला जाण्यासाठी. आता आम्ही निघालोय आणि वहिनी वगैरे पुढे जाऊन थांबल्यात गाडीजवळ, कारण का गाडी सामान ठेवलंय ना, म्हणून त्या गाडीच्या इथे जाऊन थांबल्यात. जसं काही नाही आहे, गाडीचे दरवाजे बंद करू शकतात, पण ते ओपन ठेवली जरा गाडी, असंच हवा पास होण्यासाठी. आणि त्या बेल्ट वगैरे लावून बसतात, कारण का त्यांच्या कमरेचा थोडा त्रास होतोय त्यांना, त्याच्यामुळे ते बेल्ट लावून बसल्यात गाडीमध्ये. आणि ह्यांनी मला हे जास्वंदाचं फूल आणून दिलं, कारण का त्यांना तिथे समोर जास्वंदाचं झाड दिसलं आणि गणपती बाप्पा आपल्या गाडीमध्ये आहे, तर गाडीमध्ये गणपती बाप्पांसाठी त्यांनी जास्वंद आणलं. तर ते गुलाबी जास्वंद बघून मला खूप आवडलं, तर मी सुद्धा त्यांना सांगितलं मला सुद्धा पाहिजे, त्यामुळे ते मला ते जास्वंद घेऊन आणून दिलं. ते खूपच छान दिसत होतं बघा, तुम्हाला पण आवडतच असेल. खूप मस्त त्याचा कलर आहे आणि खूपच वेगळा आणि खूप मोठा आणि छान वाटतंय ते. आणि वातावरण अजून पावसाचं भरलंय, त्याच्यामुळे आम्ही आता घाई करतो निघायची. आणि अभयदादा आणि वहिनी डोंगरावर गेले परत प्रसादी आणण्यासाठी, म्हणजे त्यांच्यासोबत जेवढे आले त्यांना सुद्धा ते प्रसादी देणार आहे आणि आम्हाला सुद्धा प्रसादी देणार आहे. आणि टाटा बाय बाय केल्याशिवाय आम्ही पण निघू शकत नाही, त्याच्यामुळे ते तिथे डोंगरावर गेले होते प्रसादी आणण्यासाठी. तर त्यांची आम्ही वाट बघत थांबलो होतो. ते प्रसाद घेऊन आलेत बघा, किती प्रसादी आणली त्यांनी वाटण्यासाठी सर्वांना. आणि आता आम्हाला सुद्धा देत आहे ते पिशवीमध्ये भरून. आणि सर्वांना त्यांनी प्रसादी दिली. ते खूप म्हणजे खूप त्यांचा स्वभाव खूपच छान आहे दोघांचा सुद्धा, खूप मनमिळाव. आणि आम्ही लोक म्हणजे आमच्या चौघांचा ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच एकमेकांना असेच म्हणजे खूपच जीव लावतो आणि प्रत्येकजण फॅमिली सारखीच राहतो. फ्रेंड तर आहोत पण फॅमिली सारखे जास्त राहतो. एकमेकांच्या फंक्शनला कुठेही आम्ही एकमेकांसाठी म्हणजे एकत्र येतो आणि सगळं फंक्शन म्हणजे फॅमिली सारखं अटेंड करून सर्वांना एकमेकांना तशीच त्याच्याच पद्धतीने मदत करतो. आणि आता आम्ही प्रसादी वगैरे घेऊन टाटा बाय बाय बोलून निघालोय मुंबईला परत येण्यासाठी. तर गणपती बाप्पा मोरया बोलून परत मुंबईचा प्रवास चालू केलेला आहे आणि आता हळूहळू जातोय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही एकविराईच्या त्या प्रवेशद्वारमधून पण निघालेलो आहे. तर आईचं दर्शन सुद्धा छान झालं आणि आर्यांचं फंक्शन सुद्धा खूप छान पद्धतीने मस्त पार पडलेलं आहे आणि ते आम्हाला सुद्धा खूप आवडलं. आणि मी तर फर्स्ट टाइम बघितलेलं आहे आणि सर्वांनीच आम्ही फर्स्ट टाइम बघितलेलं आहे हे आगरी कोळी पद्धतीतलं जायवळ. त्यामुळे ते खूप छान पद्धतीने पार पडलं आणि आम्हाला खूप आवडलं. काहीतरी युनिक आपल्याकडे पण करतात पण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, तर ह्यांच्याकडे अशा पद्धतीने केलं जातं. तर ते सुद्धा मी स्वतः इथे म्हणजे येऊन बघितलं सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा हे कसं झालं फंक्शन बाळाचं आणि कशा पद्धतीने पार पडलंय हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पण कळतच असेल. तर आता आम्ही निघालोय, हायवेला आहे आता. तर इथे सुद्धा पाऊस चालू आहे, त्यामुळे ते दादा स्लोली गाडी चालवतात आणि घाई सुद्धा नाही. आम्हाला मुंबईला यायची खूप टाइम आहे, आरामात गेलो मुंबईला तरी चालेल, हरकत नाही, म्हणून ते दादा स्लोली गाडी घेतात. कारण का पावसामुळे रस्ता पूर्ण सुळसुळीत झालेला असतो, ओलाचिंब झालेला असतो, त्यामुळे ते स्लो गाडी चालवलेली बरी. आणि त्या दादांनी सुद्धा प्रवास म्हणजे खूप छान आम्हाला आणलं पण स्मूथली. आणि आता आम्ही मुंबईला सुद्धा चांगल्या पद्धतीने चाललेलो आहे.
मुंबईला सुद्धा पोहोचलेलो आहे आणि पाऊस नाही आहे. मुंबईला सगळं सुकं आहे. मला वाटलं मुंबईला सुद्धा पाऊस पडेल, पण नाही आहे पाऊस. बरं आहे, इथे सगळं सुकं वातावरण आहे त्याच्यामुळे. तर कसा वाटला पार्ट 2 आर्यांचं फंक्शन आणि प्रवास हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक शेअर करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. थँक्यू फॉर वॉचिंग. दोन चोर पकडले